नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी। उरण शहर JNPA द्रोणागिरी नोड महालन विभाग जासई चिरनेर परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली। परिसरात वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली। यावेळी प्रत्येक सुवासिनी महिलेने एकमेकांना हळदी कुंकू करत आपापल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे असे साकडे घातले। यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे आनंदाचे वातावरण पसरले होते। वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंध्याला स्वतःचे फेरे घालतात। ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। भारत मातेचे नाव संपूर्ण विश्वात पसरू दे, वाईट प्रवृत्तीला दूर करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय कर, सर्वांना दीर्घायुष्य व आरोग्य संपन्नता लाभो अशी प्रार्थना महिलांनी केली। वडाचे झाड दीर्घायुष्य असते, त्याप्रमाणे आपला पतीही दीर्घायुषी राहावा, तसेच पती पत्नीमधील मधुर नाते आणखी दृढ करण्यासाठी प्रत्येक सुवासिनीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावाने पूजा केली। सोमवारी सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू होती। सात शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली। त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतले। घरी आल्यानंतर आपल्या गल्लीतील महिला एकत्र येऊन विविध गाणी तसेच सामूहिक नृत्य सादर करतात। यावेळी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। उरण तालुक्यातील काही सामाजिक संघटनांनी वटपौर्णिमेनिमित्ताने सर्व महिलांना वडाचे झाड देऊन त्या वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून सांभाळ करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।